शिवजयंतीच्या सुट्टी संदर्भात पंतप्रधान ठरवतील, मात्र उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री होते तेव्हा शिवजयंतीला सुट्टीची मागणी का नाही केली? गिरीश महाजनांचा सवाल। अमित शहांनी लिहिलेलं शिवरायांवरील पुस्तक वाचल्यावर राऊतांना चक्कर येतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले, पण हे बोलल्यानंतर चंद्रकांत पाटलांना चक्कर आली। उद्धव ठाकरेंचा टोला। नाशकातील मेळाव्यामध्ये व्हिडिओतनं बाळासाहेबांचा आवाज पुन्हा घुमला, तर बाळासाहेबांचा आवाज वापरून त्यांच्या विचारांचा द्रोह। बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, बावनकुळेंची टीका। मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम पूर्णत्वाच्या जवळ। 1 मे रोजी पुतळ्याचं अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न। पुतळा उभारताना ड्युप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्कचा आता यामध्ये वापर। दीननाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसासला पुणे पोलिसांकडून संरक्षण। घैसास शहरातनं पलायन करू नये म्हणून पोलिसांची खबरदारी। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल सादर। ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल अलंकार पोलीस स्टेशनला पाठवला। भाजपचे मंत्री प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित करणार। 22 एप्रिलला पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये जनता दरबार। जनतेच्या तक्रारी समस्या मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मांडण्याची संधी मिळणार। नाशिकच्या आवळखेड ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी टंचाई, तर 3 किलोमीटर महिलांसह चिमुकल्यांची दऱ्याखोऱ्यातनं पायवाटेनं पाण्यासाठी कसरत। राजस्थान विरुद्धच्या रोमांचक सामन्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय, तर पॉइंट्स टेबलमध्ये 10 अंकांसह दिल्ली अव्वलस्थानी, तर राजस्थानचा सलग तिसरा पराभव। नमस्कार, सुप्रभात। मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। त्याआधी एक महत्त्वाची बातमी